हाय मुलांना, तुमचं आता कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 9वी गणित भाग 2 सराव संच 8.2 आणि प्रकरण आहे त्रिकोणमिती. ठीक आहे. जर कोणी 8.1 हा सराव संच आपला व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज तो पहिल्यांदा बघा आणि मग हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न, कारण की तो जर कळला नाही तर हाही कळणार नाही, कारण की आपलं सारणी त्याच्यावर डिपेंड आहे पूर्ण. फक्त आज आपण काय करणार, सारणी म्हणून पूर्ण प्रत्येक सारणीतील प्रत्येक बॉक्स आपल्याला सोडवण्याचा मी सगळा प्रयत्न करणार आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. चला, आता आपल्याला काय दिलेलं आहे, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ठीक आहे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. आता इथं आपल्याला पहिलं दिलेलं आहे कॉस थिटाचं गुणोत्तर दिलेलं आहे 35/37. आपण लिहून घेऊया आपल्याला काय दिलं ते पहिल्यांदा. ठीक आहे. कॉस थिटा बरोबर 35/37. बघा, कॉसचं थिटाचं मी सूत्र सांगितलं होतं. काय होतं, लगतची बाजू छेद करणं. काय होता, लगतची बाजू. मी आता फक्त ल बा लिहिते. ठीक आहे. लगतची बाजू छेद करणं, पण तुम्ही लिहिताना पूर्ण वाक्य घ्या. कोणालगतची बाजू छेद करणं. ठीक आहे. आता बघा, मी एक छोटीशी आकृती काढते म्हणजे तुम्हाला आहे ना ते समज खूप छान पद्धतीने समजेल. नाव द्या ABC. आपला फेवरेट ABC आहे की नाही. चला, आता आपण मी इथं सीला मी थिटा मानतो. ठीक आहे. थिटा. आता आपल्याला सूत्र काय सांगते, लगतची बाजू म्हणजे थिटाच्या लगतची बाजू कोण आहे, BC काय झाला 35. कर्ण कोण आहे, AC काय झाला 37. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, AB काय करायचं, AB. त्यासाठी आपण काय करणार, पायथागोरसचं प्रमेय वापरणार. काय वापरणार, पायथागोरसचं प्रमेय. बघा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग असंही लिहू शकता. ठीक आहे. आता कर्ण कोण आहे, ACचा वर्ग अधिक बाजू काय, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. AC किती दिले आपल्याला, 37चा वर्ग. AB माहिती आहे का, नाही, तो आहे तसाच लिहून घ्या. ठीक आहे. BC किती दिलाय, 35चा वर्ग. ठीक आहे. आता बघा, मी इथे पुढे लिहिते. आता 37चा वर्ग काय, आता 37चा वर्ग काढायचा आपल्याला. 37 सांगा, 37 7 7 49 झाले 4 7 21 21 आणि 4 25. एक घर बंद, 3 7 21 झाले 2 3 3 9 10 11 9 6 3 1 1369 झाला आपला 37चा वर्ग. ठीक आहे. बरोबर. AB माहिती आहे का, नाही, तेच तर काढायचं आपल्याला. BC 35चा वर्ग. बघा, जेव्हा एकक स्थानी 5 असतो तेव्हा वर्ग काढणं खूप सोपं आहे. बघा, तुम्हाला ही ट्रिक पण सांगेल. बघा, ठीक आहे. आता मी पटकन काढून घेते. 5चा वर्ग काय 25 आणि 3 चौक 12, म्हणजेच आपले काय आले 1225. हा 35चा वर्ग झाला. ठीक आहे. आता बघा, हा 1225 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे जाताना अधिकचं होतं वजा, म्हणजे 1369 वजा 1225 छेद ABचा वर्ग. इथपर्यंत समजलं. आता आपण ह्यांची वजाबाकी करून घेऊया. काय करायचं, आता आपल्याला ह्यांची वजाबाकी करायची. बघा, 9तनं 5 गेले 4, 6तनं 2 गेले 4, 3तनं 2 गेला 1, 1तनं गेला 0, म्हणजे 144 ABचा वर्ग. इथपर्यंत समजलं, 144 ABचा वर्ग. आता सांगा, हा AB वर्ग आहे ना, आता ABचा वर्ग आपल्याला काढून टाकण्यासाठी आपण काय करणार आहोत, 144ला वर्गमुळात लिहिणार आहोत. आता 144चं वर्गमूळ काय, तर 12. आता इथे वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे ना. ठीक आहे. चला, 12 म्हणजेच आपला AB किती आला, 12. लिहून घ्या बरं इथे लगेच. आता मी इथे दुसऱ्या पेनाने लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. आता हा आपण काढला. आता आपल्याला विचारले साइन थिटा.
काय विचारले? साइन थिटा. साइनचं सूत्र काय? साइनचं सूत्र सांगा बरं. अरे समोरील बाजू छेद कर्ण. साइन थिटा लिहा. समोरील बाजू सबा छेद कर्ण. आता मला सांगा समोर थिटाच्या समोरील बाजू काय? 12. कर्ण काय? 37. ठीक आहे. आणि आता आपल्याला काढायचं टॅन थिटा. काय काढायचंय? टॅन थिटा. टॅन थिटाचं सूत्र काय? समोरील बाजू छेद लगतची बाजू. म्हणजे समोरील सबा छेद लबा. बरोबर. आता समोरील बाजू कोणती आहे? 12. लगतची बाजू कोणती आहे? 35. म्हणजेच आपल्याला बघा इथे काय भेटतंय? साइन थिटा भेटतोय 12/37 आणि टॅन थिटा भेटतो आपल्याला 12/35. समजलं? सोपं आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कच्ची आकृती काढा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. लगेच. ठीक आहे. चला आता आपण दुसरं बघूया. बरं बघा दुसऱ्या गणितामध्ये दिले बघा साइन थिटा 11/61 आहे की इथं. साइन थिटा 11/61. आपल्याला कॉस थिटा काढायचं आणि टॅन थिटा काढायचं. त्यासाठी बघा इथे लिहून घेतले. आता साइन थिटाचं सूत्र काय? समोरील बाजू सबा छेद कर्ण. आहे की नाही? आता हे आकृतीप्रमाणे दाखवून घेऊया आपण. आकृती असली की आपल्याला लगेच समजतं आहे की नाही? ठीक आहे. आता हे दिलं तुमचा हा थिटा झाला. आता समोरील बाजू म्हणजेच ही 11 झाली आणि कर्ण म्हणजेच हा काय झाला? 61 झाला. ठीक आहे. चला आता आपण काय म्हणू? परत पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता मी इथं छोटंसं लिहिले. तुम्ही काय करा? पूर्ण लिहा. लिहिला मी फक्त. तुम्ही पूर्ण लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. पायथागोरसचे प्रमेय काय? AC वर्ग बरोबर. AC म्हणजे कर्ण. AB वर्ग म्हणजेच पहिली बाजू अधिक BC वर्ग म्हणजेच त्याची दुसरी बाजू. ठीक आहे. AC वर्ग 61. 61चा वर्ग. AB किती दिला? 11चा वर्ग आणि BC काढायचा म्हणून आपण डायरेक्ट BC लिहिला. आता 61चा वर्ग पाढा. 61चा वर्ग 61 गुणिले 61 वर्ग माहिती ना? वर्ग म्हणजे त्याचा त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार. ठीक आहे. 1 1 1 6 1 6 1 बंद 6 1 6 6 6 36 1 6 6 12 4 1 7 3 म्हणजेच किती आलं? 3721 बरोबर. 11चा वर्ग किती? 121 अधिक BCचा वर्ग. आता मला सांगा की ते अधिक आहे ना? अधिक 121 आहे ना? तो दुसऱ्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना वजा होतो. मग लिहा 37 3721 वजा हा 121 दुसरीकडे गेला म्हणून वजा झाला आणि हा BCचा वर्ग आहे तसा. आता ह्यांची करायची वजाबाकी. करा बरं. 1 ने 1 गेला 0, 2 ने 2 गेला 0, 7 ने 1 गेला 6 आणि 3 3 BCचा वर्ग. आता BCचा वर्ग काढायचा आपला. वर्ग चिन्ह काढायचं म्हणून काय BC लिहिला डायरेक्ट आणि हा लिहिला वर्गमुळात 3600. आता 3600चं वर्गमूळ काय आहे? 60. 36 बघा 60चा गुणाकार करा 2 वेळा. मला 3600 तुम्हाला उत्तर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला BC भेटला. किती भेटला? 60 भेटला. काय भेटला? 60 भेटला. आता मला सांगा कॉसचं सूत्र काय? कॉस थिटाचं सूत्र सांगा. कॉस थिटाचं सूत्र आहे लगतची बाजू छेद कर्ण. लबा छेद कर्ण. लबा लगतची बाजू सांगा. लगतची बाजू किती आहे? 60 आहे. कर्ण किती आहे? 61 आहे. म्हणजेच आपलं हे मिळालं गुणोत्तर. दुसरं टॅनचं सूत्र काय आहे? टॅन थिटाचं सूत्र समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजे सबा छेद लबा. सांगा आता समोरची बाजू कोणती? 11. लगतची बाजू कोणती? 60.
ठीक आहे, म्हणजेच आपल्याला हे गुणोत्तर भेटलं. चला आता कॉस थिटाचं गुणोत्तर ह्याच्यामध्ये लिहून घ्या. 60/61 आणि 11/60. समजलं? चला आता आपण तिसऱ्या बॉक्सकडे जाऊया. चला तिसऱ्या बॉक्समध्ये बघा टॅन थिटा 1 दिलाय, लिहून घ्या. टॅन थिटा 1. ठीक आहे, आता 1 आले तर मुलं घाबरणार, कारण की त्याची दुसऱ्याने काहीच नाही. अरे जिसका कोई नहीं उसका 1 होता है ना. ठीक आहे ना, छेद 1. म्हणजेच टॅनचं सूत्र काय? समोरील बाजू छेद लगतची बाजू. लिहून घ्या. सबा छेद लबा. आता आपण आकृती काढून समजून घेऊ, म्हणजे अजून जास्त कळेल तुम्हाला. ए बी सी हा थिटा घेतला. आता समोरची बाजू कोणती? तिच्या समोरची बाजू आहे ए बी म्हणजे 1, लगतची बाजू लबा म्हणजे 1, म्हणजे आपल्याला कर्ण काढायचं आहे की नाही आता, आहे का नाही? हे समजलं? 1 1. चला आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय? AC चा वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग, बाजू AB चा वर्ग अधिक बाजू BC चा वर्ग. AB किती आहे? 1 चा वर्ग अधिक BC किती आहे? 1 चा वर्ग. AC काढायचं ना आपल्याला. 1 चा वर्ग किती? फक्त 1 आणि 1 चा वर्ग परत 1. AC वर्ग 1 अधिक 1 2 AC वर्ग. कळलं? आता AC वर्ग आहे ना, ते वर्ग चिन्ह आपल्याला काढायचे. काय काढायचे? AC लिहिला. आता 2 आहे, 2ला वर्गमुळात दिला. आता 2चा वर्गमूळ काय? म्हणून 2 वर्गमुळात 2. हेच आपलं उत्तर आहे. म्हणजेच आपलं इथे येईल वर्गमुळात 2. कळलं? आता बघा काय दिला? साइन कॉस्ट काढायचं. काय काढायचं आहे? साइन कॉस्ट. साइन कॉस्टचं सूत्र काय? समोरील बाजू सबा छेद कर्ण. आता मला सांगा समोरची बाजू काय आहे? 1. कर्ण किती आहे? वर्गमुळात 2. समजलं का? 1 छेद वर्गमुळात 2. ठीक आहे, पूर्ण बघा. आता कॉस थिटा. कॉस थिटाचं सूत्र काय आहे? कॉस थिटाचं सूत्र काय? लगतची बाजू छेद कर्ण, लबा छेद कर्ण. आता सांगा लगतची बाजू कोण आहे? BC म्हणजे 1. कर्ण कोण आहे? वर्गमुळात 2. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे काय ना 1 छेद वर्गमुळात 2. समजलं? चला आता आपण चौथ्या बॉक्समध्ये सोडूया. चौथ्या बॉक्समध्ये काय लिहिलं? साइन कॉसचं सूत्र हे दिले आपल्याला, गुणोत्तर दिले. लिहून घ्या. साइन थिटा. साइन थिटा काय? 1/2 म्हणजेच 1 काय? समोरील बाजू छेद 2 काय आहे? कर्ण. चला आपण ह्याच्यामध्ये किंमत भरून देऊया. सूत्र आणि आपलं आकृती, आपली आकृती. ठीक आहे, आता सांगा इथे आपला थिटा आहे, समोरची बाजू काय? AB म्हणजे 1 आणि कर्ण काय? 2. चला आता आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार ते तुम्ही सूत्र लिहा बरं का. मी इथे लिहिले नाही पण परत लिहा. चला AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग आणि अधिक BC चा वर्ग. AC चा वर्ग किती आहे? 2. 2चा वर्ग नाही का नाही. AB किती आहे? 1. 1चा वर्ग अधिक BC वर्ग. 2चा वर्ग किती? 4. 1चा वर्ग 1 अधिक BC चा वर्ग. आता मला सांगा हा 1 जो आहे अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या दुसरीकडे जाताना काय होणार? वजा. काय होणार? वजा. म्हणजे 4 वजा 1 बरोबर BC चा वर्ग. आता सांगा 4 1 गेला 3 BC चा वर्ग. आता हा जो वर्ग आहे ना तो काढायचा आपल्याला, दुसऱ्याकडे घ्या. वर्गमुळात 3 म्हणजे BC मिळाला आपल्याला वर्गमुळात 3. 3चं वर्गमूळ निघतं का? नाही. ठीक आहे ना. चला आता कॉस थिटाचं सूत्र काढूया. कॉस थिटाचं गुणोत्तर काढण्यासाठी सूत्र माहिती असणं गरजेचं आहे.
लगतची बाजू छेद कर्ण. आता सांगा लगतची बाजू कोणती आता वर्गमुळात 3 छेद कर्ण काय आहे 2. भेटलं का उत्तर आपल्याला कॉसचं. आता टॅनचं काढा बरं. टॅन मी सोडवायच्या आधी पटकन सोडवलं तर खूप छान म्हणजे तुमच्याही लक्षात येईल बघा. टॅनचं काय समोरील बाजू छेद लगतची बाजू. सांगा समोरील बाजू काय 1 लगतची बाजू काय वर्गमुळात 3. आलं का. चला आता आपण ह्याच्यामध्ये लिहून घ्या. कॉस थिटाचं सूत्र काय आलं वर्गमुळात 3/2 आणि टॅन थिटाचं गुणोत्तर 1 वर्गमुळात 3. चला आता आपण पुढच्या बॉक्सकडे जाऊया. चला पुढच्या बॉक्समध्ये कॉस थिटाचं गुणोत्तर दिले 1 वर्गमुळात 3. कॉस थिटा बरोबर 1 वर्गमुळात 3. आता कॉसचं सूत्र काय आहे लगतची बाजू ल छेद काय असतो कर्ण. आपण काय करूया आता ते आकृतीमध्ये घालूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. हा आपला थिटा. सांगा लगतची बाजू म्हणजे हा 1 झाला आणि कर्ण हा झाला वर्गमुळात 3. आता आपल्याला काय करायचं ई बी हे की नाही. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आलं AC वर्ग ठीक आहे ना बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. सांगा वर्गमुळात 3 AC ना AC वर्गमुळात 3 वर्ग. AB काय का नाही माहिती म्हणून AB वर्ग आहे तसाच अधिक 1 वर्ग. आता मला सांगा आता थोडंसं वरती लिहिते म्हणजे तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही पण आता वर लिहिते मी ठीक आहे. आता हा वर्गमुळात 3 आहे काय आहे वर्गमुळात 3 वर्ग जो आहे इथे परत लिहून देते एकदा म्हणजे लक्षात येईल बघा बरोबर AB वर्ग अधिक 1 वर्ग. ठीक आहे. आता हा जो वर्गमुळात 3 जो आहे ना त्याचा वर्ग आपण डायरेक्ट आता बघा 3 इथे 3 आहे का आलं ते पण सांगते मी तुम्हाला. इकडे बघा आता हा वर्गमुळात 3 आहे त्याचा वर्ग आहे. आता वर्गमुळात 3 म्हणजे 3 त्रिक 9 हा वर्गमूळ आणि 9चा वर्गमूळ काय आहे 3 म्हणून डायरेक्ट 3 लिहिले मी. ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं नाही हे लक्षात ठेवा स्टेप लक्षात ठेवा. इथे 3 लिहिलं ठीक आहे. AB वर्ग अधिक 1 वर्ग एकच ठीक आहे ना. आता हा अधिक 1 आहे काय आहे अधिक 1 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला त्याला काय म्हणतो वजा ऐक नाही अधिकचं झालं वजा AB वर्ग 3 1 गेला किती राहिला 2 AB वर्ग. आता वर्ग चिन्ह काढायचं मग काय करतो आपण AB लिहितो आणि हे वर्गमुळात 2 आहे तसंच लिहितो म्हणजेच ABचं मग काय मिळतं आपल्याला संख्या मिळते वर्गमुळात 2. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय साइन थिटा काढायचे. काय काढायचंय साइन थिटा. साइन थिटाचं सूत्र समोरील बाजू छेद कर्ण आणि काय काढायचं टॅन थिटा काढायचंय. टॅन थिटाचं सूत्र काय छेद लबा म्हणजेच काय समोरील बाजू छेद लगतची बाजू. आता सांग आता सूत्र काय साइनच्या मध्ये काय समोरची बाजू वर्गमुळात 2 कर्ण काय वर्गमुळात 3. आता समोरील बाजू वर्गमुळात 2/1 आलं का उत्तर. चला आता आपण बॉक्समध्ये लिहा साइनचं काय आलं वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2/1 कळलं. हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे. परत म्हणता इथे 3 कसं काय आले इथे बरोबर समजून सांगितलं मला. ठीक आहे. चला आता पुढच्या बॉक्स सोडूया. बघा पुढच्या ह्याच्यात आपल्याला विचारले टॅन थिटा विचारलंय बघा 21/20 दिलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे साइन थिटा आणि कॉस थिटा. ठीक आहे. चला आता टॅन थिटा 21/20 टॅनचं सूत्र काय
समोरची बाजू छेद लगतची बाजू. आता ह्या किमती आपण काय करू, आकृतीमध्ये भरू. कॉस हा कर्ण. आता ह्याच्या समोरची बाजू कोणती, 21. लगतची बाजू कोणती, 20. आता आपल्याला काढायचं AC. मग लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सिद्धांतानुसार काय लिहायचंय ते लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. काय, AC चा वर्ग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC चा वर्ग माहिती का आपल्याला, तोच काढायचा आहे. AC चा वर्ग ठीक आहे अधिक BC चा AB काय, 21 चा वर्ग अधिक 20 चा वर्ग. ठीक आहे. आता 21 चा वर्ग आहे 441 बघा, आणि 20 चा वर्ग आहे 400. कळते का? चला AC काढायचा ना आपल्या, AC चा वर्ग. आता ह्या दोघांची करायची आपल्याला बेरीज. कशाची, 441 अधिक 400, 441 अधिक 400, 1 400 4 4 8 841. काला 841. आता AC चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. AC वर्ग काढण्यासाठी आपण काय करतो, वर्गमुळात इकडे देतो 841. आता 841 चं वर्गमूळ काय, 841 चं वर्गमूळ आहे बघा 29. काय आहे 29. बघा 29 गुणाकार करून बघा. 29 गुणिले 29 करा, लगेच लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. चला आता आपल्याला AC भेटला, 29 भेटला. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, साइन थिटा बरोबर. साइन थिटाचं सूत्र, समोरील बाजू छेद कर्ण, आणि काय करायचंय, कॉस थिटा लगतची बाजू छेद कर्ण. सांगा आता साइन थिटा, समोरची बाजू काय 21, कर्ण काय आला आपला AC 29, लगतची बाजू काय 20, कर्ण काय आला 29. झालं. आता सूत्र भरून घ्या. ह्याच्यामध्ये सूत्रच म्हणते, आता किंमत भरून घ्या. सूत्र तर काढलं आपण आहे का नाही, 20/29. कळलं. चला आता पुढचा भाग सोडून घेऊया. पुढे विचारल्या आपल्याला 8/15 कशाचं आहे, टॅन थिटा. चला आता आपण हे सोडून घ्या, जे दिलंय ते लिहून घ्या. टॅन थिटा 8/15. टॅनचं सूत्र काय, समोरील बाजू छेद लगतची बाजू. आता आकृती काढून समजून घेऊया अजूनच, आहे का नाही. ABC थिटा द्यायला. आता समोरील बाजू AB म्हणजे 8 आणि लगतची बाजू म्हणजे BC म्हणजे 15. आता काय काढायचं आहे, AC लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC चा वर्ग दिलाय का, नाही, तो काढायचा तसाच लिहा. AB किती दिलाय, 8 चा वर्ग. BC किती दिलाय, 15 चा वर्ग. 8 चा वर्ग किती, 64. 15 चा वर्ग 225. जर वर्ग आहे ना 1 ते 20 पर्यंत तरी पाठ करून घ्या, आणि घनमूळ सुद्धा. ठीक आहे. आता ह्या दोघांची करायची आपल्याला बेरीज. AC चा वर्ग बघा, 5 आणि 4 9, 6 7 8, इथे 8 आला, आणि 2 2 म्हणजे 279. किती, 279. आता 279. आता AC वर्ग काढायचा आपल्याला, मग ते लिहा वर्गमुळात 279. इथला वर्ग इकडे गेला ना. ठीक आहे. आता 279चं वर्गमूळ काय, 17. काय आहे, 17. म्हणजे AC आपला आला 17. ठीक आहे. आता साइन थिटा सूत्र, समोरील बाजू छेद कर्ण. समोरची बाजू काय 8, कर्ण काय आला 17, म्हणजे 8/17.
आता काय काढायचं आहे? कॉस थिटा. कॉस थिटा काय? लगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू काय? 15. कर्ण काय? 17. लिहून घ्या आता इथे. 8/17 आणि 15/17. ठीक आहे. चला पुढच्या बॉक्समध्ये जाऊया. त्या साइन थिटा दिले आपल्याला 3/5. काय दिले? साइन थिटा 3/5 दिले. म्हणजे साइनचं सूत्र काय? साइन थिटाचं समोरील बाजू छेद कर्ण. आकृती काढून घेऊया आपण. आकृती काढली की जास्त समजता. ठीक आहे. प्रत्येक वेळेस जर आकृती काढत गेलात तुम्ही, कच्ची आकृती काढा. जसं मेजरमेंट घेऊन काढायची गरज नाही, काढत चला म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. बघा समोरील बाजू म्हणजे AB 3 आणि कर्ण म्हणजे 5. आता आपल्याला काढायचं आहे BC. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ACचा वर्ग ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. AC किती आहे? 5चा वर्ग. AB किती आहे? 3चा वर्ग अधिक BCचा वर्ग. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9 अधिक BC. ठीक आहे. चला आता हा अधिक 9 आहे ना, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना वजा होणार आहे. म्हणजे 25 वजा 9 आणि राहिला कोण? BCचा वर्ग. काय राहिला? BCचा वर्ग. 25मधनं 9 गेले, किती राहतात? 25मधनं 9 घालवा, 16. किती राहतात? 16 राहतात बघा. बरोबर BCचा वर्ग. आता हा BCचा वर्ग काढायचा आपल्याला. नुसता BC लिहा. हा वर्ग तिकडे गेला, वर्गमुळात 16. आता BC 16चं वर्गमूळ काय? 4 म्हणजेच BC आपल्याला मिळाला 4. चला साइन थिटाचं सूत्र. साइन थिटा आहे कॉस थिटा काढा. कॉस थिटा काढायचं आपल्याला. लगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू काय? 4. कर्ण काय आहे? 5. आता टॅन थिटा म्हणजे काय? समोरील बाजू छेद लगतची बाजू. बरोबर. समोरील बाजू 3, लगतची बाजू 4. समजलं? चला आता त्याच्यामध्ये किंमत भरा. किती आली आपली कॉस थिटाची? 4/5 आणि 3/4. चला शेवट सोडून घेऊया म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळेल. बघा शेवट आहे टॅन थिटा दिलंय 1/2 वर्गमुळात 2. टॅन थिटा. इथे मुलं घाबरतात बघा. काही घाबरू नका, तुम्हाला सांगते सगळं. बघा टॅनचं सूत्र काय? समोरील बाजू छेद लगतची बाजू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये घाला आपल्या आकृतीमध्ये ABC. इथे द्या थिटा. आता सांगा समोरील बाजू कोणती? AB 1. लगतची बाजू काय? 2 वर्गमुळात 2. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे AC. काय काढायचं आहे? AC. चला आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग म्हणजेच ACचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग म्हणजेच ABचा वर्ग अधिक BCचा. ACचा वर्ग आहे का? नाही. ABचा वर्ग काय? 1चा वर्ग अधिक BC काय आहे? 2 वर्गमुळात 2चा वर्ग. AC वर्ग आहे तसंच लिहा. 1चा वर्ग 1 अधिक. आता इथे लक्ष द्या आणि इथे मुलं आहे ना इथे चुकतात. ठीक आहे. आता 2चा वर्ग काय? 4 गुणिले वर्गमुळातनं 2 बाहेर निघला. मग असे मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला. बघा इथे 2 वर्गमुळात 2 इथे परत करून दाखवते. ठीक आहे. ह्या 2चं वर्गमूळ 4 आहे गुणिले काय आहे? 2चं वर्ग. आता ह्याच्यातलं वर्गमुळात किती आला? 4 आला. आता 4 गुणिले हा वर्गमुळातनं परत बाहेर निघला 2च आला म्हणून काय झाला? आता 4 गुणिले 2 झाला हा. ठीक आहे. चला आता आपण सोडूया. ACचा वर्ग 1 अधिक 4 दुने 8. 4 दुने 8. बघा वरती लिहिते, जरा दिसत नसेल तर तुम्हाला ते परत लिहिते. ACचा वर्ग
बरोबर 1 अधिक 4 दुने 8, त्याला 8 आला. ठीक आहे. AC वर्ग बरोबर 8 आणि 1 9, मग वर्ग काढायचा. आपला काय करायचं आता, वर्ग काढायचा. म्हणून वर्गमुळात 9 म्हणजे AC 9चं वर्गमूळ 3. कळलं? चला आता आपल्याला काय लिहायचं आहे, साइन थिटा आणि कॉस थिटा. साइन थिटा बरोबर समोरची बाजू छेद लगतची बाजू. आता सांगा समोरची बाजू कोणती आहे, 1. लगतची बाजू कोणती आहे, 2. वर्गमुळात 2. ठीक आहे. अरे लबा लिहिलं मी, थांबा. कर्ण 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 काय आला आपला, 3 आला. ठीक आहे, म्हणजे 1/3. ठीक आहे. आणि कॉस थिटाचं काय, कॉस थिटा समोरची बाजू लगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू काय आली, 2 वर्गमुळात 2 आणि कर्ण काय आला, 3. 2 वर्गमुळात 2 छेद कर्ण म्हणजे 3. कळलं? चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सारणी पाहिली. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सरासनचे बाकीचे प्रश्न राहिलेत, आपण ते पाहूयात. तोपर्यंत बाय.